नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, बी भाग 3मधील सत्र क्रमांक 6मधील आपण अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती याचा अभ्यास करत आहोत. काल आपण अहवाल लेखन म्हणजे काय आणि अहवाल लेखनाचे उद्देश या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. आज आपण अहवाल लेखनातील विविध पायऱ्यांचा अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने संशोधकाने एखादी समस्या निश्चित केल्यानंतर त्याची सांख्यिकीय तथ्ये जमा करून त्यावरती प्रक्रिया करून आणि ती तथ्ये अधिक चांगल्या पद्धतीने मांडणी करून त्याचे विश्लेषण करून सुसूत्र पद्धतीने लिखाण केल्यास त्याला आपण अहवाल लेखन असं म्हणतो. अहवाल लिहिणे हा संशोधन प्रकल्पातील अंतिम टप्पा आहे. संशोधनातून निष्कर्ष व त्यातून निर्माण होणारे ज्ञान समाजापर्यंत पोहोचावे हा अहवाल लेखनाचा मुख्य उद्देश असतो आणि संशोधकाने अभ्यासासाठी स्वीकारलेले गृहीतक किंवा तथ्य संकलन करून त्या आधारे मांडलेला एखादा सिद्धांत व तपासून पाहण्याची पद्धती या संदर्भानं व्यावहारिक उपयोग व प्रचिती यावी यासाठी संशोधकाने अहवाल लेखन करणं अपेक्षित आहे. प्रामुख्याने संशोधक हा आपले एखादी समस्या निश्चित केल्यानंतर त्या अनुषंगाने संशोधनाची जी काही उद्दिष्टे त्याने निश्चित केलेली आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून जी काही गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती एकत्रित करतो आणि एकत्रित केल्यानंतर त्यावरती प्रक्रिया करून काही निष्कर्ष समोर आणतो आणि ते निष्कर्ष आणि संपूर्ण अहवाल हा लिखित स्वरूपात मांडतो, त्याला आपण अहवाल असं म्हणतो. सर्वसाधारणपणे अहवाल लेखन ही एक कला असून आपला संशोधन अहवाल मुद्देसूदपणे व इतरांना चांगल्या प्रकारे कसा समजेल अशा ओघवत्या भाषेमध्ये मांडणे हे कौशल्याचे काम आहे. प्रामुख्याने संशोधनाची सुरुवात कशी करावी, त्याची मांडणी कशी करावी, त्याचे टप्पे कोणते असावे, त्याचा शेवट कसा असावा याबाबत आज आपण विचारमंथन करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण काल उद्देश पाहिलेले आहेत. आपण आज अहवाल लेखनातील विविध पायऱ्या समजून घेणार आहोत. अनेक संशोधकांना आपला अहवाल अर्थपूर्ण लिहिणे जमत नाही. अनेक वेळा हे अहवाल लिखाणातील मुख्य गाभा हा विसरतात. म्हणून अर्थपूर्ण आणि चांगला संशोधन अहवाल तयार करण्यासाठी विविध पायऱ्यांची आवश्यकता असते आणि काही संशोधन पद्धतीचा वापर चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित असतं. या सर्व बाबींचा विचार करता अहवाल लेखन दर्जेदार होण्यासाठी पुढील पायऱ्यांची आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे की विषयवस्तूचे विश्लेषण. विषयवस्तूचे विश्लेषण ही संशोधन अहवाल लेखनामधील पहिली पायरी आहे की जी संशोधन विषयाच्या विकासाशी संबंधित असते. विश्लेषणाच्या साधनाने एक वस्तू किंवा इतर वस्तू यामधील मानसिक संबंध, सहचर्य याच्या आधारावर तर्कशुद्ध विकासाचे विश्लेषण केले आहे. तर्कशुद्ध पद्धतीत विषय विकासाचा साध्य शक्यतेकडून अधिक जटिल रचनेकडे वाचनाचा समावेश असतो. म्हणजेच विषयवस्तूचे विश्लेषण करत असताना संशोधकांनी जी समस्या मांडलेली आहे त्या समस्येच्या अनुषंगाने पार्श्वभूमी, त्यातील वापरलेल्या विविध संकल्पना आणि संशोधकाला नेमकं काय साध्य करायचं आहे या संदर्भानं विश्लेषण अपेक्षित आहे.
त्या दृष्टिकोनातून विषयवस्तूचं विश्लेषण होणं हे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की अंतिम रूपरेषेची तयारी. रूपरेषा म्हणजे संशोधन आराखडा. संशोधन आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे, जसं की प्रास्ताविक, विविध संकल्पना, उद्दिष्टे, संशोधन समस्या, गृहीतके, तथ्यसंकलन पद्धती आणि प्रकरणीकरण यांचा समावेश होतो. ही जी रूपरेषा आहे, या रूपरेषेच्या अनुषंगाने अहवाल लेखनामध्ये आपण या अनुषंगाने जाणं अपेक्षित आहे. जे प्रकरणीकरण आपण संशोधन आराखड्यामध्ये दिलेलं आहे, त्या प्रकरणानुसार त्याचे देखील उपप्रकार पाडून, त्यामध्ये देखील विविध प्रकार पाडून संशोधनाचे विश्लेषण करणं अपेक्षित आहे. संशोधनाकरिता त्याने त्याच्या संशोधन अभ्यासाच्या संदर्भात काय लिहिले आहे, तो त्याच्या अभ्यासाच्या विषयातील माहिती गोळा करण्यासाठी स्वीकारलेली पद्धत याविषयी लिहितो. सर्वसाधारणपणे संशोधक हा अंतिम रूप देण्यासाठी संशोधकाला काही रूपरेषा आवश्यक असते. ती रूपरेषा तयार करणं देखील महत्त्वाचं आहे. यानंतर कच्चा मसुदा तयार करणे. प्राथमिक व दुय्यम सामग्री तयार केल्यानंतर संशोधकाने जी उद्दिष्ट संशोधन करण्यासाठी वापरले आहेत त्याचा आत्ता कच्चा मसुदा तयार करायचा. जसा तो अहवाल येतो तसे घटनाशोध प्रक्रिया देतो. यासाठी त्याचा अभ्यासाचा हेतू त्याच्या महत्त्वासह पूर्णपणे लिहितो. त्याचा दृष्टिकोन हा अतिशय पद्धतशीर व विश्लेषणात्मक असतो. प्रामुख्याने अहवाल लेखन अंतिम करण्यापूर्वी त्याचा कच्चा मसुदा आपण लिहिणं आवश्यक आहे. जेणेकरून पहिल्यांदा आपण कच्चा मसुदा लिहिल्यानंतर परत त्याच्यामध्ये फेरफार करून लिहित असताना आपल्याला विषयाची खोली, गांभीर्य हे अधिक समजू लागतं आणि अधिक प्रकारचं चांगलं लिखाण आपल्याकडून होऊ शकतं. म्हणून संशोधकाने आपला अहवाल अंतिम अहवाल लिहिण्यापूर्वी एक कच्चा अहवाल लिहिणं अपेक्षित आहे. जेणेकरून ज्या काय चुका राहतील किंवा जे काय लॅकुना त्याच्यामध्ये राहतील ते त्याला पूर्ण करता येतील. पुनर्लेखन आणि उजळणी. कच्चा मसुद्यापेक्षा या पायरीला अधिक वेळ लागतो. जेव्हा संशोधक पुनर्लेखन व उजळणी करतो तेव्हा कोणीतरी त्याच्या अहवालातील तर्कशुद्ध विकास किंवा सादरीकरण यामध्ये दोष तपासले पाहिजेत. त्याचबरोबर संशोधकाने हे पाहिले पाहिजे की त्याच्या विषयात एकात्मता व आकर्षकता आहे किंवा नाही. हा अहवाल योग्य व स्थिर पायावर उभा राहिले आहे का, त्याने निश्चित पद्धत व्यक्त केली आहे का, याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. याशिवाय संशोधकाने योग्य लक्ष दिले पाहिजे. त्याच्या कच्च्या मसुद्यातील सर्व घटनांचा समावेश केला की नाही याचा देखील शोध त्याने घेतला पाहिजे. पुनर्लेखन आणि उजळणी करत असताना संशोधनाची तथ्य आणि उद्दिष्टे यांच्यामधील सहसंबंध तपासणं गरजेचं आहे. आपण जे लिखाण करत आहोत ते आपल्या उद्दिष्टाची सुसंगत आहे याची खात्री संशोधकानं करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर अंतिम संदर्भ ग्रंथांची यादी तयार करणे. संशोधन अहवालात संदर्भ ग्रंथांची यादी ही सामान्यतः पुरवणी असते. ही पुस्तकांची यादी असते ज्यामध्ये सर्व कामाचा समावेश असतो किंवा ज्यांच्याशी संशोधकाने सल्लामसलत केलेली असते. ही यादी वर्णनाक्रमाने तयार केली जाते. हिचे विभाजन काही भागात केले जाते. सर्वसाधारणपणे पुस्तके व संदर्भ पुस्तके, दुसऱ्या भागात मासिके, तिसऱ्या भागामध्ये संशोधन अहवाल आणि चौथ्या भागामध्ये विविध वेबसाईट्स किंवा इंटरनेटवरून जर माहिती घेतलेली असेल तर
त्या विविध वेबसाईटचा समावेश ह्या 4थ्या भागामध्ये केलेला असतो. अंतिम मसुदा किंवा आराखडा लिहिणे. अंतिम मसुदा किंवा संशोधन अहवालाचा हा संक्षिप्त, वस्तुनिष्ठ व साध्या भाषेत संदिग्ध स्पष्टीकरण टाळून जसा आहे तसा दिसतो असा असावा. संशोधकाने तांत्रिक परिभाषा टाळावी आणि अंतिम आराखड्यात सामान्य अनुभवावर आधारित उदाहरणे व स्पष्टीकरणे यांचा समावेश करावा. हे संशोधन निर्णय व इतर निर्णय अधिक परिणामकारकपणे सादर करावेत. त्याचबरोबर प्रत्येक अहवालात काही बौद्धिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न असतो आणि समस्येच्या निराकरणात हातभार लागावा व संशोधक व वाचक दोघांच्याही ज्ञानात भर घालावी ही शेवटची पायरी असते. अशा विविध पायऱ्यांच्या अवलंबाने अहवालाचे लेखन केल्यास ते निर्दोष बनण्याची शक्यता ही अधिक असते. या दृष्टिकोनातून संशोधन अहवाल लिहित असताना काही पायऱ्या आपण दिलेल्या आहेत. ह्या पायऱ्या ह्या प्रत्येक संशोधन विषयाच्या अनुषंगाने जरी बदलत असल्या तरी सर्वसाधारणपणे संशोधन अहवालामध्ये कोणत्या पायऱ्या असाव्यात याचा उहापोह सदर व्याख्यानामध्ये केलेला आहे. या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपल्याला काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.